माझी खात्री पटत नाहीये ना। तुमचा विश्वास बसावा यासाठी मी कुठल्याही परीक्षेला सामोरी जायला तयार आहे, अगदी DNA टेस्ट सुद्धा। गरज नाही ग, आम्हाला त्याची गरजच वाटत नाही, कारण तू खोटं बोलतीयस हे आम्हाला चांगलं माहिती आहे। देवयानी म्हणत होती की खूप डिस्टर्ब आहे तो, सारखा कुठल्या तरी विचारामध्ये हरवल्यासारखा असतो, घरामध्ये फारसा बोलतही नाही। साहजिकच आहे, जीवावर बेतलं होतं दोघांच्या, संकट टळलं तरी प्रभाव राहणारच ना। तसं नाहीये, देवयानी म्हणत होती की ट्रिपहून परत आल्यावर त्यांनीच तिला या मनस्थितीतून बाहेर येण्यास मदत केली होती। मग असं का वागतायत भाऊजी? तेच तर कळत नाहीये। तुम्हाला काय वाटतं यापेक्षा मला महत्वाचं असं वाटतं की साईमांना काय वाटतं। साईमा खुश आहेत, साईमा खुश आहेत कारण खूप वर्षानंतर त्यांच्या घराण्याला वारस मिळाला आणि तोही माझ्याकडून। त्यांच्या याच हळवेपणाचा तू फायदा घेतलाय, ही चूक केलीस तू। आमच्या बायकोवर पूर्ण विश्वास आहे, तिच्या हातून असं काही घडलं नसेल त्याची खात्री आहे आम्हाला। सर, हे लिहून घ्यायचंय? काय? आमच्या बायकोवर पूर्ण विश्वास आहे। नाही, हे असं लिहिलंस तू? नाही, ते कॅन्सल कर सगळं, ते कॅन्सल कर तू आता जा। तू फोन घे जरा। ओके सर। या घरातल्या मोठ्या सुनबाई म्हणून तुम्हाला सगळी जबाबदारी माहितीच आहे, त्याची जाणीव आम्ही करून द्यायची काही गरज नाही, नाही का? खरं तर रणवीर राजे आणि नताशा यांच्याबद्दल आता तुम्हाला सगळं कळलेलंच आहे। हे प्रकरण आता फक्त आपल्यातच आहे, पण जर काही लोकांना कळलं ना तर रणवीर राजेंबरोबर तुम्हालाही बदनामीला सामोरं जावं लागेल। कळतंय ना आम्ही काय म्हणतोय ते? यात आमची काय चूक आहे? हे सगळं तुम्ही आम्हाला का सांगताय? कारण ते मूल आम्हाला आमच्या घराण्याचा वारस म्हणून हवंय, पण ते मूल तुमचं म्हणूनही लोकांनी ओळखायला हवं। काय झालं सर? नाही, एवढे संतापलात, कोणाचा फोन होता? तुला काय करायचं? कामाचं असेल ते बोल। म्हणजे सर मला आउट। ते मूल तुमचं म्हणूनही लोकांनी ओळखायला हवं। कसं शक्य आहे साईमा? या घराप्रती तुमची असलेली जबाबदारी जर तुम्ही जाणून घेतली तर तुम्हाला काहीही अशक्य नाही। म्हणून आम्ही असं ठरवलंय की तुम्ही आणि नताशानी काही महिन्यासाठी इथून दूर जायचं। त्यावेळी तुम्ही गरोदर आहात अशी बातमी मोठ्या शिताफीनं आम्ही इथे पसरवू। इन्स्पेक्टर साहेब, आम्ही विक्रमादित्य राजेशिर्के बोलतोय। सोहम कुठे? सोहमवर उपचार करण्यासाठी आम्ही त्याला मेंटल असायलम मध्ये पाठवले। आता प्रियदर्शनीच्या बाबतीत तेच घडेल जे आम्हाला अपेक्षित आहे। फक्त आम्हाला तुमची साथ हवी आहे, कळलं? सोहम सरदेशांना भेटायचं होतं। तुम्ही त्यांचे कोण? आम्ही कोणीतरी आहोत त्यांचं, म्हणूनच त्यांना भेटायचं। रागवता कशाला साहेब? अहो, या फॉर्मॅलिटी आहेत म्हणून तर आम्हाला करावं लागतं। उजव्या हाताला दुसरी खोली। हॅलो, हे बघ, मी तुला नंतर सांगतो। हे बघ देवयानी, आम्ही तुला एकदा सांगितलं, आम्ही तुला नंतर सांगतो म्हणून।